टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसलेला आहे आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे पारोळा तालुक्यात झालेलं आहे। पारोळा तालुक्यामध्ये जवळपास 2000 हेक्टरापेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यात प्रामुख्याने मका असेल, ज्वारी, बाजरी असेल किंवा फळबागा असतील अशा या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगणार, नेमकं काय झालं होतं, कशामुळे एवढं नुकसान झालेलं आहे? मी करमाड खुर्द गावाचा उपसरपंच शरददादा पवार। 2 तारखेला रात्री अचानक अवकाळी पावसाने आमच्या गावाला ओरपलेला आहे। त्या नुकसानीमध्ये पाऊस एवढा जबरदस्त होता, त्याच्यात हवासुद्धा होती, वारा आणि पाऊस आणि परत गारपीट, तर शेतकरी एकदम हवालदिल झाला। 100% नुकसान आमच्या गावात झालेलं आहे शेतकऱ्याचं। त्यात मका असो, भुईमुग असो, ज्वारी, बाजरी, फळपिके, पालेभाज्या पिके सर्व जमीनदोस्त झालेलं आहे। तर तुम्ही इथं पाणी करतच आहात की कशी परिस्थिती आहे, तर शेतकऱ्याचा विषय असा झालेला आहे साहेब। आता कापसाचं उत्पन्न होतं, आमचं जे गाव आहे निसर्गाच्या कृपेने आम्हाला धरण आहे इथं, बोरी धरणामुळे पूर्ण बागायत आहे, पण बागायत असून सुद्धा कापूस लावला, कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला, उत्पन्नात घट आली, एवढी घट आली की 50% घट आली। कुठलंही पीक क्रॉप लावले आपण तर 100% उत्पन्नाला 50% खर्च असतो आणि तो खर्च जो झालेला होता, जे उत्पन्न प्रॉफिट होतं ते प्रॉफिट आड्या खाऊन गेल्या। उत्पन्नाला 50% घट आली आणि घट आल्यामुळे 1 रुपया आम्हाला कापसामध्ये राहिला नाही, परत भाव कमी होता आणि आता हिवाळी जो पीक हंगाम होता आमचा, याच्यावर काहीतरी 2 पैसे आम्हाला भेटतील बुवा। शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हा हंगाम लावला, एवढा खर्च व्याजाचे पैसे उचलून हा खर्च भागवलेला आहे शेतकऱ्यांनी आणि अक्षरशः शेतकऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। जो आता एका महिन्यात ही क्रॉप म्हणजे मका असो, भुईमुग असो, सगळे एका महिन्यात निघणारं पीक देवाने नेमकं तोंडात घास जाण्याची वेळ आली होती आता शेतकऱ्याचा, तो घास इरून घेतलेला आहे। तर आता परिस्थिती अशी आहे साहेब, तर शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे, कारण 2 पिकं गेली तर शेतकरी काय करू शकतो, त्याचा काही महिन्याला पगार येत नाही साहेब। फक्त शेतीवरच, उत्पन्नावरच त्याचं सगळं व्यवसाय चालतो आणि कुटुंब चालतं। तर आता शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, शासनाने दखल घेऊन जास्तीत जास्त कसं मदत देता येईल तेवढं शेतकऱ्याला मदत द्यायला पाहिजे, नाही तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही साहेब, कारण दुसरं जोडधंदा म्हणून शेतकऱ्याकडे दुसरा उपाय नाही आहे। तर माझी शासनाला विनंती आहे, दखल घ्यावी आणि तालुक्यातून 1 नंबरचं नुकसान जे झालं ते आमच्या गावात झालेलं आहे आणि आमच्या गावाची शेती फक्त करमाड खुर्द शिवारात नाही आहे। आमचं गाव करमाड खुर्द आहे, पण आमच्या गावाला लागून तामसवाडी शिवार, रताडे शिवार, करमाड बुद्रुक शिवार, वेल्हाणे शिवार, एवढ्या शिवारात टोटल शिवारांमध्ये अशी परिस्थिती आहे, एकही शेत असं नाही की तिथं एक तोटा उभा दिसेल साहेब। सगळ्या शेतकऱ्यांचं एकंदरीत नुकसान सारखं झालेलं आहे। तर कुणाला न टाळता आमदार साहेब पण काल येऊन गेले, आमदार साहेबांसोबत तहसीलदार साहेब होते, आपले कृषी अधिकारी होते, तलाठी आप्पा होते, परत मंडळ अधिकारी होते, सगळ्यांनी पाहिलं आणि आमदारांनी पण पाहिलं। आमदारांना पण एवढं दुःख वाटलं की त्यांनी सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, प्रत्येक शेतात जाऊन पाहणी केली, तर अशीच परिस्थिती सगळ्या शेतात आहे। त्यामुळे सरसकट पंचनामे करायला पाहिजे। साधारण एप्रिल 2 तारखेला रात्री 8 ते 8:30 वाजता जो पाऊस झाला, त्या पावसामध्ये हेवी गारपीट प्लस वारा असल्या कारणाने जवळपास शेतकऱ्यांचं बहुतांश पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे आणि त्यावर शासकीय जी ऑफिशियल आपली असते कार्यवाही, ती आदेशाने आम्ही लगेच पंचनामे करत आहोत सर्वांचे। प्रमुख पिकं जे आहेत आपल्याकडे मका, गहू, ज्वारी, बाजरी, भुईमुग हे आणि इतर फळबागा, या पिकांचं नुकसान झालेलं आहे। हे हो, पंचनामे सुरू झालेले आहेत, आदेश आम्हाला लगेच मिळालेले आहेत आणि आमची कार्यवाही चालू आहे। तर अशा पद्धतीने जे आहे सर्वात जास्त फटका हा पारोळा तालुक्याला बसला आणि त्यातल्या त्यात करमाड जो गाव आहे, या ठिकाणचा परिसर, या ठिकाणच्या परिसरातील शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर शेताचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 2000 हेक्टरावरचा आकडा सांगितला जातो आहे। मात्र प्रशासनाकडून या ठिकाणच्या पंचनाम्यांना देखील सुरुवात झालेली आहे। शासनाने तुटपुंजी नको, तातडीने आवश्यक ती नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी जे आहे ते पुसण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.